नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले आहेत का? नक्की काय झालंय? चला या सगळ्या प्रकरणाचा सोप्या भाषेत आढावा घेऊया. तर बघा, सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. जानेवारी महिना संपत आलाय आणि अजूनही अनेक भगिनी वाट पाहतायत की खात्यात पैसे कधी येणार. आणि मग काय, सतत मोबाईल चेक करणं, अकाउंट बघणं, पण पैसे काही आलेले नाहीयेत. सगळीकडे फोनवर, व्हॉट्सॲपवर एकच चर्चा सुरू आहे. पैसे येणार आहेत की नाही? पण थांबा, आता एक चांगली बातमी आहे. असं कळतंय की जानेवारी महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या आठवड्यात नक्की जमा होऊ शकतात. म्हणजे थोडा दिलासा आहे. पण हे सगळं झालं का, म्हणजे पैसे थांबले का, हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लातूर जिल्ह्यात काय घडलंय ते बघावं लागेल. तिथूनच या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होतो. आणि आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तब्बल 61,911 महिला. हो, एकट्या लातूर जिल्ह्यात इतक्या महिलांचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थांबले होते. आणि यामागचं कारण? ते तर अजूनच आश्चर्यकारक आहे. तर झालं असं की 2 मुख्य चुका झाल्या. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे ई-केवायसी करताना तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरीत आहे का, ह्या प्रश्नासमोर चुकून होवर टिक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांचा आधार नंबर मोबाईलला लिंकच नव्हता. बस एवढंच कारण. आता बघा, नियम काय सांगतो की सरकारी नोकरी असेल तर योजनेचा लाभ नाही मिळणार. मग झालं असं की ज्यांच्या अर्जात हो लिहिलं होतं त्यांना सिस्टीमने आपोआप अपात्र ठरवलं आणि पेमेंट थांबवून टाकलं. म्हणजे विचार करा, एका छोट्याशा क्लिकमुळे हजारो पात्र महिलांचे पैसे अडकले. खूप ही चूक तर झाली, पण आता सरकार यावर काय उपाय करतंय? ही समस्या सोडवण्यासाठी काय पावलं उचलली जातायत? तर प्रशासनानं आता एक पडताळणी मोहीम सुरू केली आहे. म्हणजे काय, तर अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन माहिती तपासणार आहेत. सगळं बरोबर आहे की नाही हे बघणार. आणि एकदा का खात्री झाली की ज्या महिला खरंच पात्र आहेत त्यांचे थांबलेले पैसे परत सुरू केले जातील. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, की या पडताळणीनंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना फक्त जानेवारीचा हप्ता नाही, तर मागचे जे हप्ते थकलेत ना, ते सुद्धा एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे दुहेरी फायदा होऊ शकतो. तर एकंदरीत काय, प्रशासकीय स्तरावर ही चूक सुधारण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष फेब्रुवारी महिन्याकडे लागलंय. पैसे वेळेवर खात्यात जमा होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनेकांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पैसे मिळाले आहेत का किंवा परिसरात काय स्थिती आहे यावर आता लक्ष ठेवावं